Good morning. Today we are starting the method of sections. So just note down this procedure and then we'll discuss it. Is it over? Hello? Yes, sir. Okay, so we'll continue with now the method of sections. So initially we have understood that when we have to use the method of sections. So it is understood that method of section is used when you want to find out the forces in limited number of members. ज्यावेळी ठराविक मेंबर्स मधले फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत त्याच वेळी आपण काय यूज करतोय मेथड ऑफ सेक्शन्स. ठीक आहे, त्यामुळे पर्टिक्युलर किंवा गिवन मेंबर मधले फोर्सेस काढायचे असेल तर मेथड ऑफ सेक्शन. पॉइंट नंबर 1. In this method what we do, we assume that the truss is cut. म्हणजे एखादं कटिंग प्लेन असतं जे असं त्या ट्रसला कट करतील, त्याचे दोन भाग होतील, दोन सेक्शन होतील, त्यापैकी एकाच आपण अनालिसिस करणार आहे. ठीक आहे, सुरुवात कुठून होईल तर ऍज युजुअल फाइंड द सपोर्ट रिएक्शन. सपोर्ट रिएक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला काय, समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0, समेशन एम इक्वल टू 0. हे तीन इक्वेशन वापरा, तुम्हाला काय मिळतील, सपोर्ट रिएक्शन मिळतील. आणि त्यानंतर जो काय सेक्शन आहे, ठीक आहे, त्या सेक्शन मधल्या दोन पैकी एका भागामध्ये पुन्हा एकदा तीन इक्विलिब्रियम कंडिशन वापरा. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन एम इक्वल टू 0. ठीक आहे, दिस वॉज इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दिस. तर इथे आपल्याला एक ट्रस दाखवलेला आहे. ठीक आहे, इथं एक रोलर सपोर्ट आहे आणि इथं हा कसला सपोर्ट सांगा, कोणता सपोर्ट आहे, हिंज्ड सपोर्ट. ओके, सो पूर्वी हा जो ट्रस आहे हा सिंगल असेल, त्याला अज्युम केलं की आपण दोन पार्ट मध्ये कट केले, असं एक कटिंग प्लेन आपण अज्युम केलं. ठीक आहे, आणि त्यानुसार त्याचे दोन भाग होतील. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्रायटेरिया, हाऊ शुड बी द कटिंग प्लेन. कटिंग प्लेन जे घ्यायचं आहे, समजा एक, ठीक आहे, हा आपण समजा एक प्रॉब्लेम घेतला, एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, फाइंड द फोर्सेस. आता मेथड ऑफ सेक्शन आतापर्यंत सांगितलं ते समजलं बेसिक. Yes, sir. Yes, sir. व्हेन टू यूज मेथड ऑफ सेक्शन, फर्स्ट क्वेश्चन सांगा. When limited number of forces can be calculated. व्हेन यू हॅव टू फाइंड आउट. सगळे लोक जॉईन झाले का, बघल तिकडे. जस्ट अ मिनिट, मेसेज टाकल्याशिवाय जॉईनच होत नाही काही लोक. So when you have to find out the forces in limited number of members. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल या इथं तुम्हाला दिसतंय की देर आर नंबर ऑफ मेंबर्स इन द ट्रस्ट, पण त्यापैकी तुम्हाला फक्त 3 मेंबर्स मधले फोर्सेस काढायचे आहेत. कोणकोणत्या, डीएफ, डीजी अँड ईजी. ठीक आहे, तुम्ही सर्च करा, तुमच्या लक्षात येईल की डीएफ इथं आहे, बरोबर आहे. डीजी इज द सेकंड मेंबर हियर अँड sorry, EG is the third member. ह्या 3 मेंबर मधले फोर्सेस काढायचे आहेत. ठीक आहे, तर साधं सोपं तुम्हाला शॉर्टकट सांगतो, ज्या 3 मेंबर मधले फोर्सेस काढायचे असतात त्याच्यामधून जाणार कटिंग प्लेन घ्या. अंडरस्टूड शॉर्टकट. Yes, sir. Yes. ठीक आहे, सो अज्युम दॅट द ट्रस इज कट लाईक दिस. आपल्याकडे एक हेक्सॉ आहे असं समजा, आणि आपण याला कट घेतला कसा, तर अलोंग दिस लाईन. वी हॅव टू जस्ट अज्युम. ठीक आहे, देन व्हॉट विल हॅपन,
it will divide the complete truss into two parts. One is LHS, left hand side. Second is RHS. ठीक आहे. आता हा जो रिमूव्ह झालेला पार्ट आहे, ठीक आहे, राईट हँड साइडचा, तो जर तुम्ही इमॅजिन केला, इथं वेगळ्या कलरने आता दाखवतो मी तुम्हाला, तर आता एफ हा जो जॉइंट आहे, एफ ह्या जॉइंट मधला फोर्स तुम्ही कसा अझ्युम करताय सांगा? टुवर्ड्स द जॉइंट और अवे फ्रॉम द जॉइंट? Away from अवे फ्रॉम द जॉइंट. थोडस वरती दाखवतो तुम्हाला क्लिअर होणार. एफ मधून ऍक्ट होणार हा फोर्स कसा असेल? अवे फ्रॉम द जॉइंट. दिसतो पहिला फोर्स ब्ल्यू कलर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. G to D हा जो फोर्स आहे हा कसा असेल? वन्स अगेन Away from the अवे फ्रॉम द जॉइंट. हा दुसरा झाला, बरोबर आहे. आणि G to E हा तिसरा फोर्स पण कसा असेल? away from the अवे फ्रॉम द जॉइंट. समजतंय? हे तीन फोर्सेस कसे आहेत? अननोन आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, गिवन फोर्सेस कुठले आहेत? राईट हँड साइड. आपण प्रेफरेबली जो स्मॉलर पोर्शन आहे तो आपण अनालाइज करतो. तर राईट हँड साइडचा जो पोर्शन आहे ह्या कटिंग प्लेनच्या, तो छोटा आहे. 20 न्यूटन इज गिवन फोर्स, 10 न्यूटन इज गिवन फोर्स. समजतंय का? इन ऍडिशन टू दिस, स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही काय करणार आहे? यू आर गोइंग टू फाइंड आउट द सपोर्ट रिएक्शन्स. आता मला सांगा, इथून पुढे हा रुटीन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करताना तुमच्या लक्षात काय येईल? तर ए हा कसला सपोर्ट आहे? हिंज्ड. इथं दोन रिएक्शन असतील, बरोबर ना? yes. एच हा कोणता सपोर्ट आहे? रोलर. इथं एक रिएक्शन असेल. यूज द 3 कंडिशन्स. समेशन Fx इक्वल टू 0. समजताय? समेशन Fy इक्वल टू 0 अँड समेशन M इक्वल टू 0. याच्यानुसार तुम्हाला काय काय मिळेल? RAX, बरोबर आहे ना? Yes. Yes, sir. RAY And RD. आणि RH. RH. ह्या तीन व्हॅल्यू तुम्हाला मिळतील. ठीक आहे. ऍट दिस मोमेंट बघा, मग तुम्हाला हा रिएक्टिव्ह फोर्स माहिती आहे ऍट H. ठीक आहे. 20 किलो न्यूटन माहिती आहे आणि G माहिती आहे. समजतंय? सगळं परत एकदा इरेज करतो म्हणजे क्लिअर दिसेल. ठीक आहे. सांगा पहिल्यापासून काय काय करायचं? कोणत्या 3 मेंबर्स मधले फोर्सेस काढायचे? DF, DG आणि EG. DF, DG, EG. त्यामुळे सोप्या पद्धतीने काय करणार? कटिंग प्लेन असं घेणार, सेक्शन असं घेणार. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. Yes. Yes. Next, what will happen? The truss will get divided into 2 parts, left hand side and right hand side. काय डाउट आहे का? No, sir. No, sir. प्रेफरेबली कोणता पार्ट अनालाइज करणार? जो स्मॉलर पार्ट आहे, म्हणजे कुठला? RHS. RHS चा पार्ट अनालाइज करणार. बरोबर आहे. नेक्स्ट, स्टेप नंबर 1 सांगा काय असेल? फाइंड आउट सपोर्ट रिएक्शन्स. सपोर्ट रिएक्शन मध्ये काय लक्षात आलं? RAX, RAY, RAH ह्या मिळवता येतील नेहमीप्रमाणे? Yes. Yes. स्टेप नंबर 2. आता सेक्शन घेतला असेल, अझ्युम करा. आता सेक्शन मध्ये तुम्ही विचार काय करताय? तर F पासून ऍक्ट होणारा हा फोर्स आता क्लिअर दिसतं माझ्यामध्ये मगापेक्षा. हा कसा आहे? अवे फ्रॉम द जॉइंट. समजतंय? Yes. सेक्शन मधून जाणारे फोर्सेस कन्सिडर करणार. FD हा फोर्स कसा आहे? सेक्शन मधून पास होते. समजतं ना? सेक्शन म्हणजे हे उभी लाईन ब्ल्यू कलरची, अवे फ्रॉम जॉइंट F. समजतंय? G मधून पास होणारा फोर्स away from joint. अवे फ्रॉम G टुवर्ड्स D. आणि हा फोर्स कसा आहे? अवे फ्रॉम G टुवर्ड्स E, FGE. समजतंय? These are the 3 unknown forces. Shall I continue? Yes, sir. नोन फोर्सेस कुठले आहेत? 20, बरोबर आहे? 10 हा? Newton. 10, बरोबर ना?
वन्स अगेन यू हॅव टू यूज द कंडिशन्स. कोणकोणत्या कंडिशन आता यूज करायच्या तुम्हाला? आता जॉईंट वगैरे हा प्रकार वापरायचा नाही. आता फक्त हे सेक्शनचं अनालिसिस करायचं आहे. आणि कोणत्या कंडिशन वापरायच्यात? समेशन fx इक्वल टू 0, Summation समेशन fy इक्वल टू 0 summation m आणि समेशन m इक्वल टू 0. समजतंय? आता लक्षात घ्या, जर तुम्हाला fx आणि fy ह्या कंडिशन यूज करायच्या असतील तर तुम्हाला जे फोर्सेस तुमच्याकडे आहेत ते कसे असले पाहिजे? फक्त हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. आणि त्यासाठी महत्वाची कंडिशन काय असेल? रिझॉल्व all the four. Inclined force. इन्क्लाइंड फोर्सेस. समजतंय? मग आता काय करावं लागेल सांगा? इन्क्लाइंड फोर्सेस कुठले कुठले आहेत? GD. FGD. त्याला रिझॉल्व करा. बाकी सगळे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहेत. आणि कंडिशन कुठले वापरणार? समेशन fx इक्वल टू 0, समेशन fy इक्वल टू 0, समेशन m इक्वल टू 0. अननोन फोर्सेस कुठले कुठले सांगा? F DF बरोबर आहे का? Yes, F sir. GD बोला ना प्लीज. आणि GE. Once again 3 equations बरोबर ना? Yes, Yes. 3 unknown. Understood? yes, sir. Yes, sir. Any doubts? No, No, sir. तर हा प्रॉब्लेम कम्पॅरेटिव्हली लेंथ वाईज छोटा असेल, कारण ह्या सर्व कंडिशन तुम्हाला एकदाच वापरायच्या आहेत. आता पुन्हा एकदा ही प्रोसिजर वाचा. नाउ इट विल बी मोर क्लिअर टू यू. काय काय अजून करताय? Assume the truss is in equilibrium. इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणूनच आपण त्याचं अनालिसिस करतोय. बरोबर आहे? फाइंड आउट द सपोर्ट रिएक्शन. सांगा याच्याविषयी काय ऍडिशनल डिस्क्रिप्शन? इथं 3 कंडिशन वापरणार. बरोबर आहे का? काहीतरी बोला की बाळांनो, इथनं पुढे हे वापरणार नाही आपण पुढच्या चॅप्टर मध्ये. समेशन fx इक्वल टू 0, समेशन fy इक्वल टू 0, समेशन m इक्वल टू 0. आता या सगळ्यांना गुड बाय करायची वेळ आली आहे. सांगा कोणत्या कंडिशन वापरणार? Summation fx is equal to 0. Summation fy equal to 0, summation fx equal to 0, summation m equal to 0 will give you support reaction. ठीक आहे? नंतर टेक द सेक्शन. ठीक आहे? ड्रॉ सेक्शन लाईन इन सच अ वे दॅट इट शुड डिवाइड द ट्रस. हे वॉइस टायपिंगचा प्रकार आहे. इट शुड डिवाइड द ट्रस इनटू 2 पार्ट्स. ट्रसचे 2 पार्ट झाले पाहिजेत. ठीक आहे? एक लेफ्ट हँड साइडचा, एक राइट हँड साइडचा. Shall we continue? yes, sir. It should not cut more than 3 members. ठीक आहे? तर याला मी शॉर्टकट काय सांगितलं? जे गिवन मेंबर्स आहेत त्यांना कट करायचं बिनधास्त. गिवन मेंबर हे 3च असतात. बरोबर ना? Yes, sir. गिवन मेंबरला कट करा, मात्र 3 पेक्षा जास्त मेंबरला कट करू नका. इज इट क्लिअर? Yes, Yes, sir. 3 पेक्षा जास्त मेंबर्स कट केले तर काय होईल? 3 equation. करेक्ट. वी आर हॅव्हिंग ओनली 3 इक्वेशन्स फॉर अनालिसिस. बरोबर ना? मराठीमध्ये म्हणे अंथरून बघून पाय पसरले पाहिजेत. इक्वेशन 3 म्हणलं मेंबर किती कट करणार? 3च. इज दॅट क्लिअर? yes, sir. So cut the truss in such a way that it will not cut more than 3 members. It will cut exactly 3 members. आणि एकदम रट्टा मेथडने म्हटलं तर जे गिवन मेंबर्स आहेत त्यांना बिनधास्त कट करून टाका. काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि प्रश्न विचारणारा काळजी असते. बरोबर ना? सिलेक्ट एनी वन ऑफ द कट सेक्शन फॉर द अनालिसिस. ठीक आहे? तर इथं काय करा, प्रेफरेबली जो स्मॉलर मेंबर आहे तो स्मॉलर मेंबर अनालिसिस साठी
सिलेक्ट करा. Is that fine? And पुन्हा एकदा applying the conditions of equilibrium. 3 conditions. Summation fx equal to 0, summation fy equal to 0, and summation m equal to 0. 3 equations, 3 unknown. ठीक आहे. जर समजा 5 किंवा 6 मेंबर मधले फोर्सेस विचारले 10-12 पैकी, तर अजून एका ठिकाणी सेक्शन घ्या. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. सोडवायचा हा प्रॉब्लेम मग. Yes. Yes, sir. नंतर घेऊया वेळ राहिला. Write down the question. Find the forces in the members DF, DG, and EG. हाइट बघायची 10 मीटर आहे, 30 फीट. लेंथ किती टोटल? 40. फोर्सेस मात्र बिचारे न्यूटन मध्ये एवढ्या मोठ्या ट्रस्ट साठी. आपल्याला काय करायचं? Tell me, have you understood the method at least? Steps लक्षात आलेत का? Yes, sir. Yes, sir. So looking at your reactions and your answers, I feel that it might be understood by you. और मुस्कुरा देंगे. बिस्मिल्लाह. डायग्राम काढून झालं सांगा. DF, DG, and EG. Write down. Diagram चलिए. Yes, sir. Yes, sir. Write down point number 1 as we have to find out
forces in only 3 members comma we will use method of sections. Next, select the section or cut section किंवा cut अशा पद्धतीने घ्यायचं आहे. Select the section or cut in such a way that it will cut maximum 3 members. It will cut maximum 3 members. मी काय एकदम गडबडीत लिहितोय कारण तुम्ही व्यवस्थित लिहित असणे अजून होतं. It will cut maximum 3 members. ब्रॅकेट मधल्या generally given members. Generally given members. That is, the section should pass through. That is, the section should pass through DF, DG, and EG as shown in the figure. थोड़ा इमेजिनरी कट आहे त्यामुळे तो असा डॉटेड लाईननी दाखवा तुम्ही. याच्या खाली मेन्शन करा सेक्शन. त्यामुळे 2 पार्ट तयार झाले असं दाखवा. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट आहे. पॉइंट नंबर 2 नको प्रेफरेबली ऍशोरेंस फिगर लिहिलं ना. प्रेफरेबली will select the smaller part of the truss. Preferably will select the smaller part of the truss after cutting. कट झालं असं इमॅजिन केलं आणि त्यानंतर जो
लहान पार्ट आहे तो आपण सिलेक्ट केला. दॅट इज RHS, right hand side in this case. That is right hand side in this case. Point number 2. आता याच्यामध्ये आपण सगळे प्रोसिजर लिहून टाकू एका वाक्यात. हा, फाइंड आउट. त्यामध्ये ए लिहा. पॉइंट नंबर 2 मध्ये ए. मेथड ऑफ सोल्युशन म्हणा फक्त. ए, assume unknown forces in the members to be tensile. Tensile म्हणजेच काय हो? That is Away from the point. away from the joint. Away from the joint. B, find out the support reactions. Sorry, आज लिहिताना जर प्रॉब्लेम व्हायला लागले मला. फाइंड आउट सपोर्ट रिएक्शन्स. टाइप करून बघायचं. अरे बापरे, नको. फाइंड आउट सपोर्ट रिएक्शन्स. Find out support reactions. Third, resolve inclined forces. Resolve inclined forces in part of the truss. In part of the truss under consideration. आता उजवीकडचा भाग आपण कन्सिडर करणार आहे ना, त्यामुळे उजवीकडच्या भागात जे इन्क्लाइंड फोर्सेस आहेत तेवढेच रिझॉल्व्ह करा. समजतंय? इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Resolve inclined forces in part of the truss answer under consideration. Fourth, use equilibrium conditions summation fx equal to 0, summation fy equal to 0, आणि तिसरं काय? Summation m is equal to 0. 0. To find three unknown forces. स्नॅपशॉट घेऊन नका, कारण अक्षर फारच खराब आहे.
टेनिस एल्बो सारखा त्रास व्हायला लागला त्यामुळे लिहिता येणं झालं. दुखतोय हात. ठीक आहे. यूज 3 conditions of equilibrium to find 3 unknown forces. Shall we start? Yes, sir. पहिल्यांदा डायग्राम मध्ये सर्वचे सर्व फोर्सेस दाखवा. A is hinged joint. इथं RAX दाखवा. RAY. H is roller support, so only one force, RH, in the upward direction. ठीक है. नेक्स्ट फोर्सेस जे पाहिजेत त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवा. F मधला फोर्स हा कसा आहे? अवे फ्रॉम द जॉइंट. G मधला फोर्स सुद्धा अवे फ्रॉम द जॉइंट. G to E हा सुद्धा अवे फ्रॉम द जॉइंट. सेक्शन कसं घेतलं आपण? असा घेतलाय. समजतंय? Yes, sir. Yes, sir. चला स्टेप नंबर 1. Step number 1. Find out the support reactions. सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करताना आपण काय घेतो लक्षात घ्या. फक्त रिएक्टिव्ह फोर्सेस आणि गिवन फोर्सेस. समजताय का? Yes, Yes. sir. डू यू रिमेंबर? जर कन्फ्युज होत असेल तर हे फोर्सेस नंतर कन्सिडर करा. 3 अननोन, कारण ते माहितच नाही त्यांचं मोमेंट घेऊन काय फायदा आहे. या स्टेपला फक्त गिवन फोर्सेस आणि सपोर्ट रिएक्शन एवढंच तुम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे. RAX, RAY, RH. Given forces 20, 10, 15, 10. वर्टिकल मध्ये बघा 2 अननोन आहेत. हॉरिझॉन्टल मध्ये एकच अननोन आहे. समेशन एफेक्ट्स ने सुरुवात होऊ शकते. बरोबर ना? Yes, Yes, sir. येस. राईट डाऊन. हा तिसरा पॉइंट चालू आहे. फाइंडिंग सपोर्ट रिएक्शंस. Use summation effects equal to 0. RAX as per our assumption is towards right, take it positive. Plus one more horizontal force of 20 Newton is there. is equal to 0. Is equal to 0, which gives us the value of RAX. एकच horizontal, दुसरा कोण दिसत नाही. No, sir. Is equal to minus किती आला? 20. इथं युनिट आहेत न्यूटन. ठीक आहे. नेक्स्ट वर्टिकल मध्ये पाहिलं तर RAY आणि RH 2 अननोन आहेत. त्यामुळे समेशन FY आता वापरून उपयोग होणार नाही. ठीक आहे. मग त्याच्याऐवजी काय वापरणार तुम्ही?
Summation M. समेशन एम equal to कोणत्या पॉइंटला मोमेंट घ्यायचा? Point A. ए ला घेऊन टाकूया. इतके दिवस घेतले आता कशाला नाराज करायचा? समेशन एम एट पॉइंट ए इज इक्वल टू 0. समेशन एम ए न जर सुरुवात केली असती तुम्ही तर डायरेक्ट आर एच मिळालं असतं तुम्हाला. RAX into 0 passing through point A plus RAY into 0 तर ए मधून 2च पास होतात. ठीक आहे. नाउ टॉक अबाउट दिस फोर्स 10 न्यूटन. त्याचं मोमेंट अबाउट ए पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे. Yes, sir. Yes, sir. आणि डिस्टन्स किती आहे? 10. 10. Clockwise movement means you have to take positive sign. 10 is the magnitude of the force multiplied distance once again 10. ठीक है. Next 15 Newton force if you revolve around A will once again have clockwise rotation plus sign घेतलं magnitude of the force 15 into distance is 20. 20. Third force at G once again 10 Newton will revolve in a clockwise direction around A. Clockwise moment is positive. 10 is the magnitude of the force. Distance is 30. 30. ठीक है. Next RH it will revolve anti-clockwise around A. Anti-clockwise moment is negative. Magnitude of the force is unknown, so write RH into distance is 40. One more horizontal force is there 20 Newton. ठीक आहे. 20 न्यूटन ची लाईन ऑफ ऍक्शन जर आपण पाठीमागाशी स्ट्रेच केली तर त्याचं ए पासूनचं डिस्टन्स किती आहे? परपेंडिक्युलर 10. डिस्टन्स 10. 10. समजतंय का? Yes. मोमेंट आहे पॉझिटिव्ह ए च्या अराउंड तो क्लॉकवाइज फिरेल प्लस 20 into 10. This is summation of all the moments. 7 मोमेंट आपण घेतले टोटल. समेशन m इक्वेटेड टू 0. त्याच्यामध्ये अननोन एकच राहतो, दॅट इज RH. It gives you the value of RH. Twenty-two point five. 22.5. किती? 22. yes. Yes. पॉझिटिव्ह येणारा तो अपवर्ड फोर्स आहे 22.5 न्यूटन. रिमेनिंग कंडिशन कुठली? यूज. बोला प्लीज. Summation Fy is equal to 0. समेशन Fy इक्वल टू 0. त्याच्यामध्ये बघा फक्त वर्टिकल फोर्सेस घ्या along y axis. RAY vertically upwards minus 10 हा पहिला फोर्स minus 15 downward force. One more force of 10 Newton minus 10 plus RH. बरोबर आहे का? समेशन Fy घेतलं इक्वेटेड टू 0. Put the value of RH and it will give you the third reaction force RAY.
किती येतं 13.5 Newton. 13 का 12.5? 12.5. 12.5 ना. Yes, sir. Yes, sir. Okay, just one logical question. Shall I ask? RH हा मोठा आहे आणि RAY लहान आहे. याचं कारण काय असू शकतो? असं विचारत नाहीत म्हणून परीक्षेत. But you should keep on thinking. RH मोठा आहे 22.5 बरोबर आहे ना, आणि RAY लहान आहे 12.5. What is the reason? बरोबर आहे. हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे 20 न्यूटन. समजताय का? Yes, sir. तर याचं जे मोमेंट ऍक्ट होत आहे त्याचा जास्त प्रॉमिनंट इफेक्ट कुठे होणार आहे? RH वरती. H वरती होणार आहे. त्यामुळे त्याला रेजिस्ट करणारे रिएक्शन RH ही जास्त आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes. जर हा 20 न्यूटन इथं सेंट्रली असतात तर दोन्ही कदाचित इक्वल आले असते. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. So this is the part of interpretation. Snapshot घेता याचा. We have found out support reaction at the joints. पुन्हा एकदा आता आपण सेक्शन घेतला त्या पार्ट कडे जाऊया. तर आता जे फोर्सेस पाहिजेत त्यांच्यावरती लक्ष द्या. हा कोणता फोर्स झाला सांगा नाव? FD. FD बरोबर आहे का? Yes. इथं कोणता फोर्स येणार आहे? मध्यभागी GD. FGD. इथं बॉटमला कोणता फोर्स असेल? G. G. ठीक आहे. तर पूर्वीच्याच ऍझम्पशन नुसार सर्वचे सर्व फोर्सेस कसे ऍझम करता तुम्ही? Tensile. From the joint. टेन्साईल म्हणजेच अवे फ्रॉम द जॉइंट. समजतंय? हा पार्ट सेपरेट काढून दाखवायची गरज आहे का? No. Yes, sir. हा जो उजवीकडचा राईट हँड साइड आहे हा पोर्शन सेपरेट काढून दाखवायची गरज नाही ना? नाही sir. ठीक आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, यू आर गोइंग टू अनालाइज विच पार्ट? RH side. राईट हँड साइड. म्हणजेच कोणकोणते फोर्सेस तुम्ही अनालाइज करताय सांगा? पहिल्यांदा 22.5 हा विचारात घेतला पाहिजे. समजतंय? Yes, sir. नंतर 20 Newton. 20 न्यूटन 10 हा Newton. 10 Newton. 10 न्यूटन आणि हे तिन्ही अननोन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. इकडचे दोन रिएक्शन हे अपोजिट पार्टीचे आहेत त्यामुळे त्यांचा विचार करायचा नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. चला मग आता सांगा, हे जे फोर्सेस तुम्ही ठरवलेले आहेत अनालिसिस करायचे त्यांचा विचार करताना पहिल्यांदा कोणती कंडिशन वापरायची? एक स्टेप राहिली कोणती हो? जर एखादा फोर्स इन्क्लाइंड असेल तर रिझॉल्व्ह करा. बरोबर आहे का? Yes. Yes, sir. म्हणजे FGD जो आहे त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल टुवर्ड्स लेफ्ट, FGD चा व्हर्टिकल कंपोनंट हा अपवर्ड असेल. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला काय पाहिजे हो? हा अँगल माहिती पाहिजे. कॅन यू कॅल्क्युलेट दिस अँगल? 45 degree. 45 degrees is the right answer. ठीक आहे. तरी पण लिहा
लहानपणापासून भूमितीमध्ये सवय लागलेली नाही, बारीक सारीक गोष्टी विनाकारण लिहायची पेपर भरवायसाठी. हा लिहा. लेट अस फाइंड angle DGE related to कोणत्या फोर्सशी संबंधित आहे? FGD. FGD. थीटा म्हणा, काय म्हणायचं म्हणा. ठीक आहे. and थीटा बरोबर ना. तर अपोजिट साइड ही किती आहे? 10 समजतंय ना. Yes. Yes. आणि ऍडजस्टंट पण किती आहे? 10. 10 divided by 10 equal to 1, which means theta is equal to Tan inverse of tan inverse of 1, that is 45 degrees. म्हणजे हॉरिझॉन्टल वर्टिकल दोन्ही कंपोनंट FGD चे इक्वल असतील. साइन आणि कॉस इक्वलच आहे 45 साठी. बरोबर आहे? yes sir. चला मग आता कोणती कंडिशन वापरता येईल सुरुवातीला? समेशन fx equal to 0, समेशन fy equal to 0, समेशन m equal to 0. समेशन m जर घ्यायचं असेल तर कोणत्या पॉइंटला घ्यावं लागेल? आता व्यवस्थित विचार करा. समेशन fx equal to 0 मला वाटतंय डायग्राम सेपरेट काढायची गरज नाही ना. बघा ह्या सगळ्या फोर्सेसना पुन्हा एकदा मी असं हायलाइट करून घेतो. FGD बरोबर आहे का? नंतर त्याचे हे दोन कंपोनेंट्स FFD, FGE 10 न्यूटन, 20 न्यूटन आणि 22.5 एवढ्याच फोर्सेसचा विचार चालू आहे. इज दॅट क्लिअर? माय फर्स्ट क्वेश्चन, समेशन fx सुरुवातीला वापरलं तर एखाद्या फोर्सची व्हॅल्यू मिळेल का? No. नाही No, sir. मिळणार, हो सर. कारण इथं अननोन जास्त आहेत. FGE अननोन आहे हॉरिझॉन्टल, FGD चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, बरोबर ना. Yes sir. आणि FFD हा हॉरिझॉन्टल आहे, बरोबर आहे का. आणि नोन कंपोनेंट एकच आहे 20, त्यामुळे समेशन fx चा फायदा होणार नाही. ठीक आहे. समेशन fy वापरून फायदा होतो का बघा? Yes sir. FG. समेशन fy वापरून काय मिळेल का? FG. नॉन फोर्स 22.5 आहे, 10 न्यूटन, हे दोन वर्टिकल आहेत. आणि वर्टिकल मध्ये अननोन कोण आहे? FGD. FGD चा वर्टिकल कंपोनेंट. ओके. येस सर. चला घ्या मग. यूज. आता तुम्ही सांगताल कसं मी करणार आहे. मग बरोबर आलं तर तुमचं बरोबर येणार, म्हणून काय घाबरायची गरज आहे. कॉन्फिडन्स आलाय ना? येस सर. समेशन fy equal to 0 हा कुठं वापरतो आपण? ऑन RHS. I was just checking your confidence on RHS. Okay, now take the magnitudes of vertical forces. 10 Newton पासून सुरुवात करूया. -10 it is downward force, plus 22.5 घेऊ का डायरेक्ट RH? येस सर. 2 झाले. आणि वर्टिकल तिसरा एकच राहतो आता, तो अपवर्ड आहे. that force is nothing but component of FGD. FGD into Sin 45.
साइन 45. व्हेरी गुड. पुन्हा एकदा विचारतो, ही डायग्राम सेपरेट काढून दाखवायची गरज नाही ना, फोर्सेस सगळे दाखवलेत की इथं. Yes. Yes, sir. ठीक आहे. म्हणलं तुम्ही एवढं सेपरेट मला इथं ड्रॉ करून दाखवायला लागेल, काय फरक पडत नाही. FGD sin 45 वर्टिकल फोर्सेस संपले, समेशन संपले, इक्वल टू 0 करावं लागेल. सो फ्रॉम दिस फाइंड द व्हॅल्यू ऑफ FGD. नेक्स्ट लेक्चर कुठलं आहे? 37. 60,000 ना. समेशन एम समेशन एफ एक्स 60 मेकॅनिक्सचीच आहेत. काय लागलं तर ते पण सांगतील तुम्हाला. ओके. -17.67. -17.67 68. Newton. Okay. Then use the condition. समेशन एमच वापरावं लागेल आता. येस और नो? Yes, sir. Yes, sir. समेशन ऑफ मोमेंट. ठीक आहे. जस्ट मी सरांनी एकदा बोलतो म्हणजे 5 मिनिटं कंटिन्यू करता येईल. ओके. Okay, now summation of moments at which point we have to take? Point G. ठीक आहे. बघा जी ह्या पॉइंटचा जर विचार केला तर FGE अननोन आहे. बरोबर आहे. GD Yes. नोन आहे तुम्हाला. बरोबर आहे का? Yes. आणि Yes. GF हा पण अननोन आहे. बरोबर का? मग GF हा काय विचार गेस करणार आहे का? GF चा विचार करायचा काय करणार आहे का? नाही. ठीक No, आहे. sir. जर तुम्ही सुरुवातच समेशन एम ने केली असती तर समेशन ऑफ मोमेंट्स ऍट जी घेतल्यावर काय झालं असतं? FGD ऍज वेल ऍज FGE दोघांचं मोमेंट 0 झालं असतं. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर सुरुवातीला हा फॉर्म्युला ठीक होता. आता तुम्ही H ला मोमेंट घेतलं तरी चालू शकतं. ठीक आहे. कारण काय होईल त्या केसमध्ये FGE चं मोमेंट 0 होईल, तो इलिमिनेट होईल आणि मोमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? FFD मिळेल. आर यू गेटिंग? Yes. जर H ला मोमेंट Yes, sir. घेतलं तर H मधून जाणार कोणता फोर्स आहे? FGE. समजताय का? Yes, sir. Yes, sir. In case you take the moment at F तरी पण चालू शकतं. कारण FFD हा पण अननोन आहे का नाही? Yes, Yes. sir. मग जर तुम्हाला FFD अननोन असेल ठीक आहे, पण त्या केसमध्ये काय होणार? हा कॉम्पोनंट जो आहे GD चा हा जाणारा 0 होईल, चालू शकतोय. त्या केसमध्ये तुम्हाला FGE मिळेल. ठीक आहे. म्हणजे मोमेंट तुम्ही F ला घेतलं तरी चालेल, FGE ची व्हॅल्यू मिळेल. जर मोमेंट तुम्ही H ला घेतलं तर FFD मिळेल.
मोमेंट तुम्ही जी ला घेतलं तरी सुद्धा तुम्हाला एफ एफ डी मिळेल. सांगा कुठे घ्यायचं मोमेंट? H. H. एच ला घ्यायचं. Yes, sir. तुम्ही Yes. सांगा, तुम्ही सांगाल तिथे घेऊया. दुसऱ्या कोणतर दुसऱ्या पद्धतीने ट्राय करायला हरकत नाही. समेशन ऑफ मोमेंट ऍट एच इज इक्वल टू 0. फक्त महत्वाची कंडिशन काय, सर्व तुम्हाला व्हॅल्यूज माहित असले पाहिजे. थोडं विचार करा. एफ जी डी जर तुम्ही घेतला तर त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एच मधून पास होतो, नो प्रॉब्लेम. व्हर्टिकल कॉम्पोनंटचा डिस्टन्स 10 आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. घ्या समेशन ऑफ मोमेंट ऍट एच. एफ जीई इंटू 0. 0 पहिला, बरोबर आहे. प्लस आता इथून जी मधून जाणारा आणखी एक फोर्स आहे, कुठला? एफ जी डी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. समजतंय का? फक्त आपण समजायसाठी तो वरती दाखवलाय, पण ऍक्च्युली फोर्सची सुरुवात कुठून आहे? एफ जी डी ची Join G. Point. जीडी ची सुरुवात जी मधनं आहे, म्हणजे हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पण असेल का नाही एफ जी डी चा? येस ऑर नो? Yes, sir. Yes. एफ जी डी इंटू कॉस 45, बरोबर आहे का? हा एफ जी डी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इंटू काय घेणार हो? 0. 0. कारण तो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कुठून पास झालाय? एच मधनं, ठीक आहे. जी मधून जाणार अजून एक फोर्स आहे, कुठला? 10. त्याचं मोमेंट कसं आहे? अँटी क्लॉकवाईज, बरोबर आहे का? Yes. मायनस 10 इंटू डिस्टन्स किती आहे? 10च. सर्वांना समजतंय का? का पुढच्या लेक्चर मध्ये घ्यायचं? गडबड होत नाही ना? Oh, नाही sir. सर. नाही होत, समजतंय, ठीक आहे. बघा तुम्ही सांगाल तसं, तुम्ही म्हणता तर पुढच्या लेक्चरला सुद्धा आपण शांतपणे घेऊ शकतो. मायनस 10 इंटू 10. अजून कोणता राहिला फोर्स? 20. 20 20चं मोमेंट कसं येणार? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. प्लस 20 इंटू 10. 10 10. 20 इंटू 10, करेक्ट, ठीक आहे. एफ एफ डी चं मोमेंट जर एच भोवती फिरवलं तर अँटी क्लॉकवाईज, मायनस एफ एफ डी इंटू डिस्टन्स 10, sir. 10. व्हेरी गुड. हा जर मागं खेचला तर हे डिस्टन्स 10 आहे ना? समजतंय का? Yes. कोण राहिला आता? एफ जी डी. एफ जी डी चा व्हर्टिकल कॉम्पोनंट राहिला का नाही? Yes, sir. एफ जी डी चा व्हर्टिकल कॉम्पोनंट कसा रिव्हॉल्व होतोय? क्लॉकवाईज. Yes, sir. Sir. प्लस एफ जी डी, त्याला काय म्हणणार तुम्ही? साइन 45, बरोबर आहे का? Yes. इंटू डिस्टन्स वन्स अगेन इज 10. 10. समेशन ऑफ मोमेंट सगळे फोर्सेस झाले इज इक्वल टू 0. अननोन कोण याच्यामध्ये विचारा? एकच, एफ एफ डी. कॅल्क्युलेशन करून तुम्हाला काय मिळेल? एफ एफ डी. समजताय का? Yes, sir. विल गेट सम व्हॅल्यू. फायनली कोणती कंडिशन वापरणार? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, बरोबर आहे का? आणि समेशन एफ एक्स इक्वल टू 0 मध्ये तुम्हाला कोण मिळेल? एफ F G E. एफ जीई मिळेल, ठीक आहे. समेशन एफ एक्स मध्ये बघा, मायनस एफ एफ डी मायनस एफ एफ डी, बरोबर आहे, प्लस 20 टॉप पासून सुरुवात केली आहे, बरोबर आहे, मायनस एफ जी डी कॉस 45, बरोबर आहे का? Yes. Yes. मायनस एफ जी डी कॉस 45 मायनस एफ जीई, बरोबर ना? एफ जी डी झालं, एफ जी झालं, एफ एफ डी झाला, 20 झाला,
झाले सगळे. समेशन एफ एक्स इक्वल टू 0. स्नॅपशॉट घ्या, कॅल्क्युलेशन करा, टेल मी द आन्सर्स टुमॉरो. इज दॅट फाईन? Yes, sir. Yes. ओके. तर 3 इक्वेशन 3 अननोन यानुसार लागलं तर उद्या आपण हा प्रॉब्लेम रिवाइज करूया. लेट अस नॉट किल मोर टाइम ऑफ नेक्स्ट लेक्चर. साठे सरांचंच लेक्चर आहे. काय डाऊट असेल तर सरांना विचारा. सर इज एक्सपर्ट इन मेकॅनिक्स. ओके. थँक्यू.